Dear student, in the last two lectures we have seen valency. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 तासाला आपण त्या ठिकाणी व्हॅलन्स म्हणजे काय याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहतोय. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलन्सी. मूलद्रव्याची असणारी जे काही संयोग पावण्याची जी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमतेला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी संयुजा त्या ठिकाणी म्हणतो. किंवा दुसरी व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिली, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट अन ॲटम ऑफ एन एलिमेंट्स gives away or takes up while forming an ionic bond is called the valency of that element. म्हणजे आयनिक बंध तयार करत असताना मूलद्रव्य त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो हिची काही संख्या जी आहे तर त्या संख्येला म्हटलं आपण त्या ठिकाणी व्हॅलन्सी संयुजा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर विविध अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचे असणारे जे काही ॲटॉमिक नंबर, त्याच्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याची असणारी जी काही व्हॅलन्स याच्याबद्दलची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर त्या ठिकाणी पाहायचं आहे तर ती व्हेरिएबल व्हॅलन्स. काय पाहिजे आपल्याला? व्हेरिएबल व्हॅलन्स म्हणजे परावर्ती संयुजा. आता परावर्ती संयुजा कशाला म्हणायचं पहा की अंडर डिफरंट कंडिशन द ॲटम्स ऑफ द सम एलिमेंट्स गिव्स अवे or takes up different number of electrons. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की काही मूलद्रव्यांचे असणारे जे काही अणू जे आहेत तर ते अणू वेगवेगळ्या संख्येनं इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते देतात किंवा त्या ठिकाणी घेतात. आणि इन सच केसेस दोज एलिमेंट एक्झिबिट मोर दॅन वन व्हॅलन्स. आणि अशा परिस्थितीमध्ये ते असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ती मूलद्रव्य काय करतात, एकापेक्षा जास्त संयुजा ज्या आहेत तर त्या जास्त संयुजा त्या ठिकाणी दाखवताना दिसतात. आता कशा पद्धतीने दाखवतात ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे पहा. सम एलिमेंट्स दॅट एक्झिबिट व्हेरिएबल व्हॅलन्सी म्हणजे परावर्ती संयुजा दाखवणारे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला एलिमेंट्स, सिम्बॉल, व्हॅलन्सी, आयन आणि नॉमेनक्लेचर त्याचं असणारे काही नामकरण जे आहे तर ते नामकरण आहे. उदाहरणार्थ पहिलं एलिमेंट्स त्या ठिकाणी आहे कॉपर. आता कॉपर जे आहे तर त्या कॉपरचा सिम्बॉल तुम्हाला आठवत असेल 8वीला काय आहे, CU त्या ठिकाणी. आता याची व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी व्हेरिएबल आहे, परावर्ती आहे. म्हणजे किती किती व्हॅलन्सी आहे 1 and 2. आता 1 and 2 1 जर असेल तर त्याचा आयन्स जो आहे तर तो CU प्लस त्या ठिकाणी तयार असतो. त्याच्यानंतर CU 2 प्लस असा आयन्स जो आहे तर तो आयन्स आहे. CU प्लस जर तयार होत असेल तर त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात, क्युप्रस त्या ठिकाणी म्हणतात. काय म्हणतात? क्युप्रस. काय नाव आहे? क्युप्रस. कधी एक इलेक्ट्रॉन जर त्या ठिकाणी दुसऱ्याला देत असेल तर, 2 इलेक्ट्रॉन जर त्या ठिकाणी दुसऱ्याला देत असेल तर त्याला म्हटलेले क्युप्रिक. काय म्हणतोय तर त्याला त्या ठिकाणी क्युप्रिक. कॉपर जो आहे तर तो कॉपर एखाद्या मूलद्रव्य जे आहे तर त्याला संयोग पावत असताना किंवा आयनिक बंध त्या ठिकाणी निर्माण करत असताना 2 इलेक्ट्रॉन जर देत असेल तर त्याचं नामकरण काय केलं आपण त्या ठिकाणी क्युप्रिक आहे. मग अशाच पद्धतीने पुढचं असणारं जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते आहे मर्क्युरी. इथे लिहून त्या ठिकाणी खाली मर्क्युरी. ज्याला आपण त्या ठिकाणी पारा म्हणताना दिसतो. याची संज्ञा तुमच्या लक्षात येत नसते की लॅटिन नाव आहे हायड्रारजिरम आणि त्या लॅटिन नावावरून याची असणारी काही संज्ञा जी आहे तर ती संज्ञा त्या ठिकाणी घेतलेली एचची. याची सुद्धा व्हॅलन्सी 1 and 2 त्या ठिकाणी आहे. आता 1 कधी म्हणजे दुसऱ्याला जर त्या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन जर देत असेल तर त्याला म्हटलेले Hg प्लस. दुसऱ्याला जर 2 इलेक्ट्रॉन देत असेल तर त्याला म्हटलेले Hg2 प्लस. 1 इलेक्ट्रॉन जर देत असेल तर त्याचं नामकरण केलेलं आपण मर्क्युरस. काय नाव केलेलं, नामकरण केलेलं आहे मर्क्युरस. अशा प्रकारचं त्याचं नामकरण. 2 इलेक्ट्रॉन जर दुसऱ्याला देत असेल तर त्याचं नामकरण आपण केलेलं आहे काय केलेलं आहे नामकरण मर्क्युरिक. अशा प्रकारचं नामकरण काय आहे मर्क्युरिक. कधी 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देत असेल तर.
त्याच्यानंतरचं तिसरं आपल्याकडे त्या ठिकाणी मूलद्रव्य आहे आयर्न. हे व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. दहावीला पुन्हा आपल्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे. आयर्न आता याचं लॅटिन नाव आहे फेरम येते, आणि त्या लॅटिन नावावरून त्याची असणारी काही संज्ञा जी आहे तर ती संज्ञा त्या ठिकाणी घेतलेली आणि म्हणून याची संज्ञा आहे एफी, फेरम लॅटिन नाव आहे. याची असणारी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी मात्र 2 and 3 त्या ठिकाणी आहे. 2 किंवा 3. आता 2 जर असेल, 2 असेल म्हणजे तो काय करता निसतोय की दुसऱ्याला त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी जर देत असेल तर आयन्स जो आहे तो तयार होईल Fe2+. 3 जर देत असेल तर Fe3+. बरोबर. आता 2 इलेक्ट्रॉन जर देत असेल तर त्याचं नॉमेनक्लेचर नामकरण म्हटलेलं आहे फेरस. काय म्हटलेलं आहे? फेरस. नीट लक्षात फेरस. 3 इलेक्ट्रॉन जर दुसऱ्याला देत असेल तर आयन तयार होताना असतो Fe3+. तर त्याचं नामकरण आपण करणार आहे फेरिक. काय नामकरण करतोय? फेरिक. अशा पद्धतीने नामकरण जे आहे तर ते नामकरण त्या ठिकाणी करताना दिसतो. आता ब्रॅकेटमध्ये काय म्हटलेले? ऑलवेज रिमेंबर आयर्न. काय सांगितलंय की आयर्न दॅट इज Fe एक्झिबिट्स द व्हेरिएबल व्हॅलन्सी 2 and 3. आयर्न म्हणजे लोह काय करता नसतो 2 आणि 3 अशी परावर्ती म्हणजे बदलती संयोज्य त्या ठिकाणी दर्शवतो. बरोबर. आणि देअरफॉर आयर्न फॉर्म्स 2 कंपाऊंड्स विथ द क्लोरीन. आणि याच्यामुळं आयर्न जो आहे किंवा लोह जो आहे तर तो काय करता दिसतोय क्लोरीन बरोबर 2 संयुग त्या ठिकाणी तयार करता. आता कोणकोणती संयुग त्या ठिकाणी तयार करता दिसतो? क्लोरीन बरोबर 2 संयोजन जर असेल तर अशा वेळेला FeCl2 हे एक संयुग त्या ठिकाणी तयार करता दिसतो. आणि संयोजन जर 3 जर असेल तर अशा वेळेला FeCl3 अशा प्रकारची संयुग जी आहे तर ती संयुग त्या ठिकाणी तयार करताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आता काही प्रश्न आपल्याला दिलेले तर त्याचा शोध जो आहे तर तो शोध आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पेज नंबर 54 वर रिसर्च आपल्याला दिलेले शोध घ्यायला सांगितलेले की फाइंड आउट सम मोर एलिमेंट्स विच हॅव व्हेरिएबल व्हॅलन्स. परावर्ती संयोज्य असणाऱ्या मूलद्रव्यांची आणखी काही नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितली. उदाहरणार्थ आयर्नच्या बाबतीमध्ये आपण पाहिले की आयर्न Fe त्याची व्हॅलन्सी किती आहे 2 and 3. त्याची असणारे काही कंपाऊंड आपण पाहिलंय. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पहिलं कंपाऊंड जे आहे तर ती FeCl2. त्याचं नामकरण आपल्याला करायचं. बरोबर. यालाच काय म्हणणार आपण? फेरस क्लोराईड. बरोबर. काय म्हणतो याला त्या ठिकाणी आपण? फेरस. बरोबर. फेरस क्लोराईड त्याचं नामकरण आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल? फेरस क्लोराईड करता. मग आता त्याची जर संयोजन जी आहे तर ती 3 जर असेल तर त्याचं नामकरण काय म्हटलेलं? फेरिक क्लोराईड. उदाहरणार्थ FeCl3. बरोबर. याचं नामकरण काय म्हणता येईल आपल्याला? फेरिक क्लोराईड. काय म्हणता येईल? फेरिक क्लोराईड. बरोबर. या अशा पद्धतीने तर ती नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला शोधायची. मग अशाच पद्धतीने मर्क्युरीच्या बाबतीमध्ये पाहतो. मर्क्युरीची व्हॅलन्सी आपल्याला माहिती आहे. व्हेरिएबल व्हॅलन्सी किती आहेत? 1 and 2. त्याचं नामकरण 1 असेल तर त्याला म्हटलेले मर्क्युरस. 2 व्हॅलन्सी असेल तर त्याला म्हटलेले मर्क्युरी. आता याची जी काही कंपाऊंड जी आहे तर ती कंपाऊंड आपल्याला त्या ठिकाणी पहिलं की Hg2O. आता याचं नामकरण आपल्याला करायचं. याचं नामकरण काय आहे तर ते मर्क्युरस ऑक्साईड त्या ठिकाणी नामकरण. पहा काय नामकरण होईल? मर्क्युरस. ऑक्सिजन आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण? मर्क्युरस ऑक्साईड. कधी? व्हॅलन्सी जर 1 जर असेल तर. आता 2 व्हॅलन्सी जर असेल उदाहरणार्थ HgCl2. बरोबर. आता 2 व्हॅलन्सी असेल तर नामकरण काय केलं आपण? मर्क्युरिक त्याला त्या ठिकाणी. याचंच नाव त्या ठिकाणी आपल्याला मर्क्युरिक क्लोराईड त्या ठिकाणी म्हणतात. काय म्हणता येईल? मर्क्युरिक क्लोराईड. इथे ज्या अशा पद्धतीची असणारी काही नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी त्याची शब्द येते. त्याच्यानंतर पुढे पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता पुढे पेज नंबर 54 वर आपल्याला रॅडिकल्स पाहिजे, मूलक त्या ठिकाणी पाहिजे.
की कंप्लीट द टेबल, राईट डाऊन द कॅटायन्स अँड ॲनायन्स ऑब्टेन फ्रॉम द कंपाऊंड्स इन द फॉलोइंग चार्ट. काय सांगते की खालील तक्त्यामधील जे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगापासून मिळणारे कॅटायन्स आणि ॲनायन्स आपल्याला त्या ठिकाणी. याच्या अगोदर आपल्याला कॅटायन्स जे आहेत तर ते कॅटायन्स कशाला म्हणायचं पहा ते माहीत पाहिजे. कॅटायन्स आणि दुसरा आहे ॲनायन्स. कॅटायन्स म्हणजे काय, इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन काय केला, गिव्ह अप केला. बरोबर, गिव्ह अप म्हणजे दुसऱ्याला जर दिला तर त्याच्यावर काय होता नसते, धन प्रभार त्या ठिकाणी येतात, त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो कॅटायन्स. ॲनायन्स कशाला म्हणतो, इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनचा गेन झाला. बरोबर, जे त्या ठिकाणी घेतले तर त्याच्यावर काय आता नसते, निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी येता नसतो तर त्याला म्हणणार आपण त्या ठिकाणी ॲनायन्स. बरोबर, हे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात पाहिजे. आता या ठिकाणी काय काय दिले की पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी बेस त्या ठिकाणी दिली. पहिली बेस दिलेली सोडियम हायड्रॉक्साईड. बरोबर, सोडियम हायड्रॉक्साईड. आता आपल्याला माहिती की सोडियम काय करतो, सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर त्या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन असतात. की सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती 281. हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला येतो म्हणजे त्याच्यावर काय होता नसते, कॅटायन्स कोणता असेल तर त्या ठिकाणी धन प्रभार असेल, Na+. बरोबर, आणि याच्यामधलं ॲनायन्स कोणता असणार आहे, ॲनायन्स म्हणजे त्या ठिकाणी गेन होता नसतो म्हणजे तो असणार आहे OH- त्या ठिकाणी. दुसरी बेस आपल्याला दिलेली पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिली की 2881. याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हा काय करेल, शेवटच्या कक्षामधला असणारा एक इलेक्ट्रॉन देतोय, गिव्ह अप करतोय आणि म्हणून त्याच्यावर काय आता नसते, धन प्रभार त्या ठिकाणी येणार नसतो K+. आणि ॲनायन्स मात्र त्या ठिकाणी कोणता असणार आहे, OH- त्या ठिकाणी असते. मग अशाच पद्धतीने कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बरोबर, आता कॅल्शियमची सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिली होती. इथे याचे ॲटॉमिक नंबर मी या ठिकाणी लिहिलेले आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2882. हा काय करील, शेवटच्या आउटरमोस्ट टार्गेट किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आउटरमोस्ट टार्गेट म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो. किती देतो, 2 देतो आणि म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह सायन्स येतात नसतं, त्याला आपण त्या ठिकाणी कॅटायन्स म्हणता नसतो. म्हणजे या ठिकाणी Ca++ आयन्स त्या ठिकाणी तयार असतात आणि या ठिकाणी असणार ते काय, ॲनायन्स जे आहे तर ते ॲनायन्स काय असणारे OH- त्या ठिकाणी असतात. मग अशाच पद्धतीने ऍसिडच्या बाबतीमध्ये ऍसिडच्या बाबतीमध्ये पहिलं ऍसिड आपल्याकडे आहे HCl, ज्याला आपण त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर किती आहे, 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. हा काय करील, एक इलेक्ट्रॉन देईल किंवा घेईल, किती देतो किंवा गिव्ह करतोय किंवा घेतोय तर एकच आहे. म्हणून याची असणारे काही कॅटायन्स जे आहेत तर ते H+ त्या ठिकाणी असतात. क्लोरीनचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 70, याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणारे 287. अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी याला एक इलेक्ट्रॉनची गरज, म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी गेन करणार आहे. घेत असेल तर त्याला ॲनायन्स आपण त्या ठिकाणी म्हणतो, तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येता नसतो आणि म्हणून या ठिकाणी ॲनायन्स काय असणार आहे, Cl- त्या ठिकाणी असतो. बरोबर, अशाच पद्धतीचं हायड्रोजन ब्रोमाइड आहे, याचे कॅटायन्स आपल्याला लिहिता येईल H+Br- असणार. दुसरा आपण लिहिलेले HNO3 पुन्हा हायड्रोजन H+ असेल आणि हा काय असणार आहे NO3-. अशा पद्धतीचे आपल्याला कॅटायन्स आणि ॲनायन्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी लिहिता येते. याच्यानंतर पुढे पेज नंबर 55 वर पुढे काय दिलेले पहा की कंपाऊंड्स विथ आयनिक बॉन्ड्स हॅव 2 कॉन्स्टिट्यूट्स. आयनिक बंध असणार म्हणजे धन आणि ऋण असणार संयुग जे आहे तर त्या संयुगाचे 2-2 घटक आपण अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आणि हे जे काही
दीज आर कॅटायन्स. कॅटायन्स वर जो आहे तर तो आपल्या लक्षात येत असते पॉझिटिव्ह चार्ज. दीज आर कॅटायन्स दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज आयन्स अँड अनायन्स दॅट इज निगेटिव्हली चार्ज आयन्स. पहा काय म्हणतोय की आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे दोन घटक त्या ठिकाणी असतात, ते म्हणजे कॅटायन्स आणि अनायन्स. कॅटायन्स म्हणजे धनप्रभार असणारे आणि अनायन्स म्हणजे ऋण प्रभार असणारे. दे टेक पार्ट independently in the chemical reaction and are therefore called radicals. हे जे काही घटक जे आहेत तर हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये काय करतात, भाग त्या ठिकाणी घेतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलेले रॅडिकल्स. मूलक जे आहेत तर ती मूलके त्या ठिकाणी म्हणते. इट इज सीन फ्रॉम धिस चार्ट. काय दिसतंय की इट इज सीन फ्रॉम द above chart that the different bases such as sodium hydroxide, potassium hydroxide, calcium hydroxide are formed when various cations and radicals are paired with different anionic radicals. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते. हा जो काय असणार तो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येत नसते की कॅटायन रूपी मूलकांची असणारी काही जोडी जी आहे तर ती जोडी हायड्रॉक्साईड म्हणजे अनायन रूपी असणारी जी काही मूलक जे आहे तर त्या मूलकाबरोबर त्या ठिकाणी झाली की विविध अशा प्रकारची असणारी काही आम्लारी जी आहे तर त्या आम्लारी त्या ठिकाणी उदाहरणार्थ Na+OH- याच्यामधून काय झालं सोडियम हायड्रॉक्साईड, K+OH- याच्यापासून पोटॅशियम हायड्रॉक्साईड, Ca++ आणि OH- या मूलकांच्या जोडीपासून काय होतं दिसतं आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे तर ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार होतं येते. आणि म्हणून पहा पुढे डिफरंट बेसेस. काय सांगायचं आपल्याला की हेन्स द कॅटॅनिक रॅडिकल्स आर ऑल्सो कॉल्ड बेसिक रॅडिकल्स. आणि म्हणून या ठिकाणी जे काही कॅटॅनिक रॅडिकल जे आहे तर याचं नाव तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. याला म्हणतो आपण त्या ठिकाणी बेसिक रॅडिकल. येते काय म्हणतो यांना बेसिक रॅडिकल. जे या ठिकाणी असणारे जे काही बेसिक रॅडिकल जे आहेत तर ते कोणकोणते आहेत, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड. यांना काय म्हणतोय या कॅटायनच काय म्हणतो आपण आम्लारी धर्मी अशा प्रकारची मूलक त्या ठिकाणी म्हणतो. हे पुढे आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. येते याच्यानंतर पुढे डिफरंट बेसेस आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम इच अदर बाय द बेसिक रॅडिकल इन दे. विविध आम्लारी जी आहे तर त्या विविध आम्लारी मधला असणारा तो काही फरक जो आहे तर तो फरक ही जी काही मूलक जे आहे तर त्या मूलकांमुळे त्या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतो. पुढे ऑन द अदर हँड डिफरंट ऍसिड्स सच ॲज हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याच्यानंतर हायड्रोजन ब्रोमाइड, नायट्रिक ऍसिड अशा प्रकारचे असणारे काय आर फॉर्म्ड when different ionic radicals are paired with the cationic radicals H+. पुढे काय सांगितलं आपल्याला तर याच्या उलट आयन रूपी असणारे जे काही मूलकांची असणारी जी काही जोडी जी आहे, आयन रूपी असणारे जे काही मूलक जे आहेत तर त्या मूलकांची जोडी या ठिकाणी H+, यांची असणारी जी काही जोडी जी आहे तर ती जोडी काय होताना दिसते तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की आयन रूपी मूलकांची जोडी जी आहे तर ती हायड्रोजन आयन जे आहे तर त्या हायड्रोजन आयन या कॅटॅन रूपी मूलकाबरोबर जर झाली की विविध अशा प्रकारची आम्ल जे आहे तर ते आम्ल त्या ठिकाणी तयार होतात. उदाहरणार्थ H+ आणि Cl- याच्यापासून HCl तयार होताना दिसते, H+Br- याच्यापासून HBr तयार होताना दिसते, H+HNO3 पासून HNO3 म्हणजे नायट्रिक आम्ल जे आहे तर ते नायट्रिक आम्ल त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि therefore ionic radicals are called the acidic radicals. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की असणारे जे काही HCl असेल, HBr असेल, HNO3 असेल या आयनांना काय म्हणतो आपण आम्लधर्मी मूलक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द डिफरन्स इन द कॉम्पोजिशन ऑफ व्हेरियस ऍसिड्स बिकम क्लिअर फ्रॉम द ऍसिडिक रॅडिकल्स प्रेझेंट इन द देम. विविध असणारे जे काही आम्ल जे आहेत तर त्या आम्लांच्या संघटन कॉम्पोजिशन मधला असणारा जो काही फरक जो आहे तर तो फरक त्यांच्यातील असणारे जे काही आम्लधर्मी असणारे जे काही मूलक जे आहेत तर त्या मूलकांमुळे त्या ठिकाणी काय आपण स्पष्ट त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पुढे आता पुढे आपल्याला कॅन यू टेल म्हटलेले विच आर द बेसिक रॅडिकल्स अँड विच आर द
ऍसिडिक रॅडिकल्स अमंग द फॉलोइंग. पुढील मूलद्रव्यांचे 2 गटामध्ये वर्गीकरण करायचे आपल्याला. पहा, म्हणजे मूलकांपैकी आम्लरी धर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक. पहा त्या ठिकाणी बेसिक रॅडिकल्स. बेसिक रॅडिकल्स कशाला म्हणतो तर सर्वसाधारणपणे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी कॅटायन्स तयार होताना दिसतात, म्हणजे धन प्रकार ज्याच्यामध्ये तयार होतो तर त्याला त्या ठिकाणी आपण बेसिक रॅडिकल्स हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ऍसिडिक रॅडिकल्स कशामध्ये म्हणतो ज्याच्यामध्ये एनायन्स. एनायन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर. मग आता धन चार्ज असतो म्हणजे बेसिक रॅडिकल काय काय असतील तर या ठिकाणी Ag प्लस त्या ठिकाणी असणार, त्याच्यानंतर Cu2+ त्या ठिकाणी असणार, त्याच्यानंतर पुढे Fe3+ असणार आहे, त्याच्यानंतर Ca2+ असणार आहे, म्हणजे धन चार्ज असणार, धन प्रभार असणार. कोणकोणते आहेत NH4+ असणार आहे, त्याच्यानंतर K+ असणार आहे आणि Na+ असणार. हे सर्वच्या सर्व धन प्रभारित आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो बेसिक रॅडिकल्स किंवा ज्यालाच आपण त्या ठिकाणी आम्लारी धर्मी मूलक म्हणतात. याच्या उलट ऍसिडिक रॅडिकल्स कशाला म्हटलं ऋण असणारे, ऋणमूलक असणारे, आम्लारी धर्मी. आता आम्लारी धर्मी कोणकोणती सांगता येईल आपल्याला तर या ठिकाणी क्लोरीन आहे, आयोडीन आहे, बरोबर. SO4 म्हणजे सल्फेट ग्रुप त्या ठिकाणी, त्याच्यानंतर सल्फरचं सुद्धा आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय आहे MnO4-. अशा प्रकारची ऋणमूलक जी आहे तर त्या ऋणमूलकांना काय म्हणतात आपण त्या ठिकाणी ऍसिडिक रॅडिकल्स किंवा त्याला त्या ठिकाणी आम्लधर्मी मूलक त्या ठिकाणी येते. पुढे की जनरली बेसिक रॅडिकल्स आर फॉर्म्ड बाय रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ॲटम्स ऑफ द मेटल्स सच ॲज सोडियम आहे, आपल्याकडे इथे काही सोडियम आहे आणि कॉपर त्या ठिकाणी आहे. म्हणजे सामान्यतः आम्लारी धर्मी असणारी जी काही मूलकं जी आहेत तर ती मूलकं काय होतात धातूंच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढल्यानंतर त्या ठिकाणी बनताना दिसतात, बरोबर. सोडियम आहे त्या ठिकाणी, कॉपर आहे, आयर्न आहे, लोखंड आहे, ही सर्वच्या सर्व आपल्या लक्षात नसतं धातू त्या ठिकाणी. म्हणजे सामान्यतः आम्लारी धर्मी मूलकं जी आहेत तर त्या धातूंच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढल्यानंतर बनतात, बरोबर. पुढे बट सम आर द एक्सेप्शन. याला काय अपवाद आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा NH4+ हा त्या ठिकाणी काय अपवाद आहे. सिमिलरली द ऍसिडिक रॅडिकल्स आर फॉर्म्ड बाय ऍडिंग इलेक्ट्रॉन टू फॉर्म द ॲटम्स ऑफ द नॉन मेटल. याच्या उलट जर आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर आम्लारी धर्मी असणारी जी काही मूलकं जी आहेत तर ती मूलकं कशी बनलेली आहेत अधातू जी आहेत. ही सर्वच्या सर्व अधातू जी आहेत तर त्या अधातूंच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन जे आहे तर तो इलेक्ट्रॉन मिळवून त्याला त्या ठिकाणी ते बांधतात. त्या ठिकाणी अपवाद आहे. उदाहरणार्थ क्लोरीन आहे किंवा S2- अशा प्रकारचे त्याला त्या ठिकाणी अपवाद जे आहे तर ते आता अपवादातून फक्त त्या ठिकाणी आहे तर ते एवढंच आहे कोणतं MnO4. जी बाकीचे सर्वचे सर्व काय आहेत तर त्या ठिकाणी अधातू त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर एक छोटासा त्या ठिकाणी प्रश्न आहे तर तो आपण असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.